पीक विम्याची वाट बघत असलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांची आत्ताच मीटिंग झाली आहे आणि त्या मीटिंगमध्ये राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाचे आदेश अधिकाऱ्यांना या ठिकाणी देण्यात आले आहेत। यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं 2025च्या मे महिन्यामध्ये नुकसान झालंय, तसेच ज्या शेतकऱ्यांना 2024चा पीक विमा कमी मिळालेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाचे आता अधिकाऱ्यांना हे आदेश दिले आहेत। त्यामुळे आता या ठिकाणी 24 तासांच्या आतमध्ये या 15 जिल्ह्यांमध्ये आता या ठिकाणी आता पीक विमा वाटप होणार आहे। त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये उरलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी पीक विमा वाटप करा, असं टोटल 30 जिल्ह्यांसाठी या ठिकाणी जी.आर. आता सरकारच्या माध्यमातून काढण्यात आला आहे। आता या 30 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाचे आदेश या ठिकाणी शेतकरी मित्रांनो देण्यात आले आहेत। गेले 2 महिने झालं शेतकरी पीक विमा कधी येणार याची वाट बघत होते। अखेर पीक विमा वाटपाला सरकारच्या माध्यमातून आता सुरुवात या ठिकाणी करण्यात येत आहे। यामध्ये काही शेतकऱ्यांना 5,000 रुपये पीक विमा मिळणार आहे, तर काही शेतकऱ्यांना 10,000 रुपये पीक विमा मिळणार आहे, तर काही शेतकऱ्यांना 2024चा त्या ठिकाणी पीक विमा कमी मिळाला आहे। त्या शेतकऱ्यांना आता 15,000 ते 20,000 रुपयेपर्यंत पीक विमा वाटपाचे आदेश या ठिकाणी आता देण्यात आल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। तुमचं पीक नेमकं कोणतं आहे यावरती आता तुम्हाला पीक विमा किती मिळणार आहे हे आता या ठिकाणी समोर आलं आहे। तुमच्या पिकावरती म्हणजे तुमचं पीक त्या ठिकाणी आता ज्वारी होतं, बाजरी होतं, सोयाबीन होतं, कापूस होतं, हळद होतं, तूर, मूग, मटकी, कांदा, अशा प्रकारे तुमची पिके ज्या ठिकाणी तुम्ही पीक विम्यामध्ये नोंदवलेत त्या वेगवेगळ्या पिकानुसार वेगवेगळा पीक विमा 24 तासामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आले आहेत। बघा, तुम्ही लक्षात ठेवा, आता राज्य सरकारकडे निधी कमी असल्याने राज्य सरकारने 2024 मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेता पिकाचं नुकसान झालं होतं, तर निधी कमी असल्याने त्यांना फक्त अर्धा पीक विमा मागच्या त्या ठिकाणी 2025च्या 2-3 महिन्याच्या पाठीमागे तुम्हाला पीक विमा जो आलता तर तो अर्धा पीक विमा दिला होता। उरलेला अर्धा पीक विमा या ठिकाणी आता 24 तासांच्या आतमध्ये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सोडण्याच्या ऑर्डर या ठिकाणी देण्यात आले आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये आता या ठिकाणी पीक विमा जमा होतोय हे सुद्धा तुम्हाला आता इथे बघणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी मोठी दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आता आली आहे। तुमचं 2024 मध्ये तूर पिकाचं नुकसान झालं असेल, बाजरी पिकाचं नुकसान या ठिकाणी झालं असेल, तसेच अजून पण पिके सांगणार आहे, त्या पिकामध्ये जर तुमचं नुकसान झालं असेल आणि 2024चा पीक विमा सरकारने सांगितलंय की तुम्हाला अर्धा सोडलाय, त्या ठिकाणी निधी कमी असल्याने अर्धा सोडला होता, अर्धा पीक विमा देखील 24 तासांच्या आतमध्ये सोडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी 15 जिल्ह्यांसाठी समोर येत आहे। आता बघा, ज्या शेतकऱ्यांचं ज्वारी पिकाचं नुकसान झालंय, कांदा पिकाचं नुकसान झालंय, हळद पिकाचं नुकसान झालंय, सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा इतर पिकांचं नुकसान त्या ठिकाणी 2024ला झालं असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला आता पीक विमा 2024चा मिळाला आहे, परंतु तो अर्धा पीक विमा मिळाला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। यामध्ये फळांचा जर विचार केला तर आंब्या पिकांची सर्वात जास्त त्या ठिकाणी आता नुकसान झाल्याचं सांगण्यात आले। कारण 2024चा जर पाऊस काळ बघितला तर 2025 पेक्षा 2024चा पाऊस काळ त्या ठिकाणी जास्त होता। त्यामुळे आंबा पिकांची त्या ठिकाणी सर्वात जास्त नुकसान झाले। डाळिंब असेल किंवा इतर कोणती फळबाग असतील तर तुम्ही पीक विम्यामध्ये जे काय तुमचं शेतामधील पिके नोंदवलेत त्यांना तुमच्या खात्यामध्ये 24 तासांच्या आतमध्ये पीक विमा जमा करावा असं यामध्ये सांगितलंय। फक्त या 15 जिल्ह्यांमध्ये पीक विमा सोडण्यात येणार आहे, हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। यामध्ये सोयाबीन, कापूस, बाजरी, ज्वारी, कांदा, तूर, मटकी, मूग या पिकांसाठी सर्वात जास्त पीक विमा मंजूर करण्यात आल्याचं या ठिकाणी आता मोठी अपडेट समोर येत आहे। पीक विमा मिळणार अशा बातम्या पसरत होत्या। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या राज्याचे नवे आत्ताच बनलेले कृषी मंत्री आता दत्ताभाऊ भरणे यांच्या माध्यमातून हा सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी आता घेण्यात आलेला आहे।
ज्या शेतकऱ्यांनी 2024 मध्ये पीक विमा भरलेला होता त्यांना फक्त अर्धाच पीक विमा दिला असल्याचं देखील या ठिकाणी आता समोर आलेलं आहे। आता त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता हा पीक विमा सोडला जाणार आहे। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं आता 2025च्या मे महिन्यामध्ये तुम्हाला आठवत असेल खूप सारा पाऊस पडला, यामध्ये बुलढाणा असेल, बीड असेल या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद या ठिकाणी झाली आहे। मग त्या शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा सोडणार असल्याचं सांगितलंय। परंतु फक्त याच 15 जिल्ह्यामध्ये आता पीक विमा 24 तासांच्या आतमध्ये त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी पीक विमा मिळणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। 24 तासामध्ये हा पीक विमा सोडणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। परंतु फक्त याच 15 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी 24 तासांच्या आतमध्ये जमा होतोय। आता बघा शेतकरी मित्रांनो, पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांना सरसकट सर्वांना देणार आहेत, परंतु आता राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळणार सुद्धा नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्याचं कारण सुद्धा सरकारने आता स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर केले। आता बघा सर्व शेतकऱ्यांनाच हा पीक विमा मिळणार नाही असं सांगण्यात आलंय। आता या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नसल्याचे सुद्धा यामध्ये आता सांगण्यात आले। यामध्ये 2 याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या, एक पात्र यादी आणि एक अपात्र यादी। अनेक शेतकऱ्यांना यामधून अपात्र देखील केलं जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले यामध्ये जवळजवळ 3.5 लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत, म्हणजेच त्यांना अपात्र केलं जाणार आहे। म्हणजेच 2024 मध्ये ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान झालंय आणि त्यांना लाभ जो आहे तर तो कमी मिळालाय असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्यांना पूर्ण पीक विमा मिळाला नव्हता, फक्त अर्धाच मिळाला होता, त्यांना पीक विमा आता मिळणार आहे। परंतु फक्त याच शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपण पाहून घेऊया की कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही। आता शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अनेक समस्या होत्या की आम्हाला पीक विमा का मिळाला नाही, तर लक्षात ठेवा तुम्हाला पीक विमा वाटप सुरू करण्यात येणार आहे। 24 तासांच्या आतमध्ये पीक विमा मिळणार आहे, परंतु फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार आहे। 4 ते 5 प्रकारचे शेतकरी यामधून आता बाहेर काढले जाणार आहेत। तातडीने सरकारची एक मीटिंग घेऊन त्या ठिकाणी सरकारने एक मीटिंग घेतल्या। त्या मीटिंगमध्ये आता कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि त्यामध्ये सांगण्यात आले की आता हे 4 ते 5 प्रकारचे शेतकरी सोडून आता इतर सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा सोडण्यात त्या ठिकाणी येणार आहे। आता बघा कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही, कारण तुमचं जर या अपात्र यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा सरकारच्या माध्यमातून सोडला जाणार नाही। याचं कारण सुद्धा सरकारने आता स्पष्ट केलेलं आहे, ते म्हणजे अनेक शेतकरी चुकीच्या मार्गाने पीक विमा घेत होते। तुम्ही बातम्या सुद्धा अनेक ऐकल्या असणार, चुकीच्या मार्गाने पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी कारवाई सुद्धा करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सांगितलं होतं। तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी टीव्ही चॅनलला आता बातम्या देखील या पाहिल्या असणार। त्यामुळे मागील 5 वर्षामध्ये जर गैरमार्गाने चुकीच्या पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलाय त्यांची सखोल चौकशी करून हा पीक विमा त्या ठिकाणी कोणी चुकीच्या मार्गाने घेतलाय त्या शेतकऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। 24 तासामध्ये पीक विमा सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आले आहेत। मग कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळतोय याची यादी आता या ठिकाणी समोर आल्या। 15 जिल्ह्यांची आता यादी या ठिकाणी समोर आल्या। आता बघा 4 ते 5 प्रकारचे शेतकरी पीक विमा घेण्यासाठी पात्र राहणार नाहीत असं सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। कोणते शेतकरी आता पीक विमा घेण्यासाठी पात्र नाहीत हे तुम्हाला या ठिकाणी आता सांगत आहे। त्यानंतर लगेचच तुम्हाला कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात येतोय, बघा 24 तासामध्ये पीक विमा सोडण्यात येतोय असं सांगण्यात आलंय। कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात येतोय हे आता या ठिकाणी सांगणार आहे। त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे कोणते 6 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आता अजिबात मिळणार नाही असं सांगण्यात आलंय। तर बघा त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात येतोय याची यादी तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु 4 ते 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना हा पीक विमा सोडण्यात येणार नाही असं सांगण्यात आलंय। त्यामधील पहिला शेतकऱ्याचा प्रकार आहे तो म्हणजे आता बघा पहिला शेतकऱ्याचा प्रकार आहे तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी
आतापर्यंत कॅनलच्या साईडची सरकारी जमीन दाखवून चुकीच्या मार्गाने पीक विमा मिळवलेला आहे। आतापर्यंत त्यांना पीक विमा त्या ठिकाणी आता अशा पद्धतीने चुकीच्या मार्गाने पीक विमा त्यांनी मिळवलाय, त्यांना पीक विमा मिळणार नाही असं सांगण्यात आलंय। कारण शेतकऱ्यांनी काय केले की जास्त पीक विमा मिळावा, जास्त पैसे मिळावे म्हणून त्यांनी आतून कागदपत्रे खोटी काढली आहेत आणि त्यांनी कॅनलच्या साईडची सरकारची जमीन असते त्यांनी दाखवले, म्हणजे चुकीच्या मार्गाने त्या ठिकाणी कागदपत्रे त्या ठिकाणी आतून पैसे देऊन त्या ठिकाणी काढल्याचं आता समोर आलंय। आतापर्यंत त्यांनी अशा प्रकारे पीक विमा घेतलाय। यामध्ये सर्वात जास्त बीड जिल्ह्याचा नंबर लागलेला आहे असं सुद्धा या ठिकाणी समोर आलंय। या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा बोगस पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी घेतला असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी चौकशीच्या दरम्यान पुढे आलेलं आहे। त्यामुळे अशा शेतकऱ्यांवर कारवाई करा असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात येतंय। त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल आणि बीड जिल्ह्यातून असाल तर तुमची चौकशी करूनच तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। कोणत्या शेतकऱ्यांना किती पीक विमा मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे। तसेच आता दुसऱ्या नंबरचा शेतकऱ्याचा प्रकार आहे तो म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी काय केले, रस्त्याकडेची जी सरकारची जमीन असते तर ती सरकारी जमीन पीक विम्यासाठी नोंदवल्या आणि हे या ठिकाणी पीक विमा त्यांनी मागील 5 वर्षामध्ये खूप सारा घेतलाय। अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। आता 3 नंबरचा शेतकऱ्याचा जो प्रकार आहे तो म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी काय केले की एवढा मोठा घोटाळा केलाय की त्यांनी डायरेक्ट सरकारची गायरान जमीनच पीक विम्यासाठी त्या ठिकाणी आता दाखवलेली आहे। अशा शेतकऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले। कारण गायरान जमीन सरकारची असते आणि यावरती जर कोणी पीक विमा घेतला आणि सरकारला फसवलं तर त्याच्यावर कारवाई करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। मग आता कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बाहेर काढलं जाणार आहे तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या जर घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल, बघा तुमच्या जिल्ह्यामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। जर तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला पीक विमा मिळण्याची अडचण येणार आहे। कारण सरकारने स्पष्टपणे आता सांगून टाकले की कोणत्याही योजनांचा सरकारी लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर फक्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच मिळेल। मग ती पीक विमा असू द्या, PM किसान योजना असू द्या, नमो शेतकरी योजना असू द्या किंवा लाडकी बहीण योजना असू द्या, कोणताही सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच द्यायचा असं सरकारनं ठरवलंय। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळवण्यामध्ये चान्स मिळणार आहे। कारण गरीब शेतकऱ्यांनाच हा लाभ आता मिळणार असं सांगितलंय। कारण पिवळे व केशरी रेशन कार्ड आम्ही त्याच नागरिकांना देतो ज्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। मग आता कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे आणि कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये मिळणार आहे बघा। आता बघा सर्वात पहिल्यांदा हा पीक विमा ज्या ठिकाणी मागच्या वेळी जमा झाला होता तो जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जिल्हे यामध्ये असेल तर तुम्हाला लाभ हा मिळणार आहे। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का काळजीपूर्वक बघायचा आहे। आता बघा पहिला जिल्हा सांगण्यात आलाय वाशिम जिल्हा, दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पीक विमा मागच्या वेळी देखील जमा झाला, आता सुद्धा सर्वात पहिल्यांदा पीक विमा या ठिकाणी जमा होतोय। त्यानंतर पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय शेतकरी मित्रांनो तो म्हणजे बघा हे सुद्धा जिल्हा महत्त्वाचा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग, त्या ठिकाणी आता रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांना आता मिळणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय पुणे, सातारा, कोल्हापूर। त्यानंतर पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत बुलढाणा, त्या ठिकाणी आता बघा बुलढाणा जिल्हा असेल, जालना असेल, बीड असेल या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे। परंतु बीड जिल्ह्यामध्ये थोडी चौकशी करूनच हा पीक विमा सोडला जाणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा यामध्ये शेतकरी मित्रांनो सांगण्यात आलाय सोलापूर असेल, तसेच यामध्ये नांदेड असेल, त्या ठिकाणी आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय त्या ठिकाणी अकोला या जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे गडचिरोली, त्या ठिकाणी नंदुरबार, त्या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे, पाऊस काळ कमी असतो तो जिल्हा म्हणजे लातूर। या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पीक विमा वाटपाचे आदेश दिले आहेत। शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा यामध्ये नसेल
तर तुम्हाला सुद्धा पुढील आठवड्यांच्या आतमध्ये हा पीक विमा सोडण्यात येणार आहे। त्यामुळे काळजी करू नका, तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या। नक्कीच पीक विमा देखील तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।